तुम्ही शहरात बघा, कुठे बघा, आपला माणूस, आदिवासी माणूस कुठे भीक मागताना दिसतो का? का नाही दिसत? आपला माणूसही स्वाभिमानी आहे. पण तो स्वाभिमान तुम्ही ह्या बाकीच्या गोष्टीमध्ये पण आणा ना, बरोबर आहे का नाही? तर हे काही गोष्टी आता आज कार्यक्रम असल्यामुळे त्या माध्यमातून मी तुम्हाला बोलतोय. ज्यापासून तुम्ही बघा, हे चीननी पण ते टेक्नॉलॉजी ती निर्माण केली, वार चक्रा मारतात, मात्र तरी देखील आपण आता ज्यावेळेस आपला राऊंड होईल तेव्हा आपण जाणार का त्या रस्त्याने? आणि लोकांनी गेलंच पाहिजे, कामाची गुणवत्ता बघितली पाहिजे, काम व्यवस्थित होत आहे का नाही. तर लोकांनी तिथं गेलं जाऊन काही अडचणी असल्या त्या लोकांनी मला सूचित करावं, आपण ते काम व्यवस्थित सुरळीत कसं तोच माणूस पुढे त्या ठिकाणी जातो. शाळा सुदृढ झाली पाहिजे ही मागणी मागा, तिथून नाही तर शेतीला पाणी पाहिजे ही मागणी मागा, आरोग्याची सुविधा पाहिजे ही मागणी मागा. लवकर 1 वर्षात ते 1.5 वर्ष लागतील त्याला ते पूर्ण होईल. ती काही नाही. आता मला सांगण्यात आलं की वरती आज आपल्या माध्यमातून इथं आठवडे बाजार चालू करण्यात आलेला आहे, त्याबद्दल आपण नागरिकांना आणि प्रेक्षकांना काय सूचना करणार? निश्चितच या सर्व ग्रामस्थांनी आठवडे बाजार सुरू केल्यामुळे त्याबद्दल मी या भागातील ग्रामस्थांचा प्रथम आभारी आहे. बाजार याच्यासाठी होणं गरजेचं आहे प्रत्येक भागात की काही लोकांकडे सुविधा नसते. त्याच्यामुळे हा जो काही आठवडे बाजार सुरू केला आहे तो निश्चितच चांगला आहे. आणि त्यांनी असं काहीतरी केलं पाहिजे. आता जरा शिक्षणाकडे लक्ष दिलं पाहिजे. माझं सर्वांना एक सांगणं आहे, कालांतराने पुढची पिढीला खूप मोठी अडचण जाणार आहे शिक्षणाबद्दल, बरं का? आता तर ठीक आहे, आपल्यासारख्याचा वेळ निघून गेला आपल्या पिढीत. गोल मारला, ते भलतंच गव्हाचं गोल दुकानदारांनी दिलं आणि तुम्ही दिलं मारून, शेतकऱ्यांनी गेला अख्खा कांदा येऊन. तिथं 30-40 शेतकऱ्यांचं नुकसान झालं आपल्याकडे. तर जरा तेही घेताना अशा वेळेस दुकानदाराकडनं वस्तू घेताना नीट घ्या, समजून घ्या. त्यांनी दिलं म्हणून ते नाही, त्याला जरा जबाबदारी धरत जा, बरोबर आहे का नाही? फार अडचण झाली ना. आज आता मागच्या आठवड्यात त्यांना मी भेटायला घेऊन गेलो कृषी मंत्र्यांकडे. आज आमची मीटिंग आहे त्या संदर्भात. काय त्या लोकांना देता येईल, कारण की आम्ही त्या प्रत्यक्ष त्या शेतावर गेलो. 5-5 एकर जमिनी लोकांच्या ते मारल्यामुळे येऊन गेले, बरोबर आहे का नाही? तेव्हा जरा वावरा लागेल तुम्हाला सर्वांना, बरं का? सर्व शेतकरी असल्यामुळे ते जरा त्याकडे लक्ष घ्या. इथं चांगल्या पद्धतीने आठवडे बाजार मुरली, तुम्ही सर्व मिळून सर्व गावांनी सहकार्य करून आठवडे बाजार व्यवस्थित चालवा. काही अडचणी असल्यास मला भेटा, निश्चितच आपण त्याबाबत निरसन करू. कुठलाही आजार असेल अंगावर काढू नका. मोठा आजार 1-2 का होईना निवेदन घेऊन आले ते तुम्ही करायची विनंती. अजून मेंबर पण नाही, तर काही कामं झेडपीकडे नाही होण्यासारखी काही कामं, कारण की 1-1 कोटीचे बंधारे आपल्याला झेडपीकडे नाही घेता येतात. तर आपण जशी आता बहुतेक कोर्टाची तारीख नेमकी आता फेब्रुवारी 25 परत गेली, नाही तर ह्या परवाच निकाल लागायला पाहिलं होतं. वरचं लेवलचं आहे साहेब, ते जिल्हा परिषद करणार मोठं काम आहे. नाही. आणि फॉरेस्टची परवानगी लागणार आहे. रिझर्व्ह फॉरेस्ट महाराष्ट्राच्या किती फॉरेस्ट आहे? बस 15 एकर फॉरेस्ट. 15 एकर नाही, मग त्याला ते रिझर्व्ह फॉरेस्ट आहे ते महाराष्ट्र शासनाचं. नाही, मग त्याला बरंच फाईल ती बाहेर भोपाळपर्यंत, नागपूर भोपाळपर्यंत आपण करू. ते कशी करता येईल निश्चित. अधिकारी पाठवतो मी सर्वे करायला जलसंधारणचे दोन्हीकडचं. यांचा तर एक झाला. आठवडे बाजार चालू करण्यात आलेला आहे, त्याबद्दल आपण नागरिकांना आणि प्रेक्षकांना काय सूचना करणार? निश्चितच या सर्व ग्रामस्थांनी आठवडे बाजार सुरू केल्यामुळे त्याबद्दल मी या भागातील ग्रामस्थांचा प्रथम आभारी आहे. बाजार याच्यासाठी होणं गरजेचं आहे प्रत्येक भागात की काही लोकांकडे सुविधा नसते. त्याच्यामुळे हा जो काही आठवडे बाजार सुरू केला आहे तो निश्चितच चांगला आहे. आणि